नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत केळी या विषयावर बोलणार आहेत। मागील व्हिडिओमध्ये आपण केळी खाण्याचे फायदे बघितलेले आहेत आणि दिवसभरात किती केळी खाल्ली पाहिजे या सर्व गोष्टींवर माहिती बघितली आहे। आजच्या व्हिडिओत आपण केळी कोणी खावे, केळी खाण्याचे तोटे काय आहेत हे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा। आज आपण बघणार आहोत केळी खाण्याचे दुष्परिणाम, तसेच केळी कोणी नाही खाल्ली पाहिजे। तर अति प्रमाणात किंवा चुकीच्या वेळी केळी खाल्ल्यास वजन वाढते, पचन बिघडते, पोटात गॅस होणे आणि रक्तातील साखर वाढणे यांसारखे त्रास होऊ शकतात। आरोग्यावर दुष्परिणाम: 1. वजन वाढणे: केळीमध्ये कॅलरीज आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते। जास्त खाल्ल्याने वजन वाढू शकते। नंबर 2. मधुमेहाची वाढ: साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांची साखर झपाट्याने वाढू शकते। नंबर 3. बद्धकोष्ठता: कच्चट किंवा कमी पिकलेली केळी खाल्ल्याने मलमूत्र घट्ट होऊन बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते। नंबर 4. अपचन आणि गॅस: रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने किंवा चुकीच्या पदार्थासोबत उदाहरणार्थ दूध त्याचे सेवन केल्यास पोटात जडपणा आणि गॅसची समस्या निर्माण होते। नंबर 5. दातदुखी: केळीतील उच्च स्टार्च प्रमाण दातांवर चिकटून राहिल्यास दातांची स्वच्छता नीट न झाल्यास किडण्यांची शक्यता असते। दात किडल्याने तुमचा दात हा खूपच तुम्हाला वेदनादायक ठरू शकतो। आता जास्त पिकलेली केळी खाणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का हे आपण बघणार आहोत। केळी हे स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ सर्वांनाच आवडते, पण तुम्हाला माहीत आहे का, पिकलेली केळी देखील खाण्यायोग्य असतात। बरेच लोक पिकलेली केळी फेकून देतात, तर काही जण ती खाण्यास तयार असतात। चला तर मग जाणून घेऊया तुम्ही पिकलेली केळी खावी की नाही आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत। 1. पोषक तत्वांनी समृद्ध: गळालेल्या केळ्यांपेक्षा पिकलेली केळीमध्ये अधिक पोषक असतात। यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंटचे प्रमाण वाढते। नंबर 2. पचन सुधारते: पिकलेल्या केळ्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, जे पचन सुधारण्यास मदत करते। बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासही ते उपयुक्त आहे। नंबर 3. रोगप्रतिकारशक्ती वाढवणार: पिकलेल्या केळ्यांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते। हे सर्दी आणि इतर संक्रमणापासून आपले संरक्षण करण्यास मदत करते। नंबर 4. ऊर्जेचे स्रोत: पिकलेल्या केळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असते, जे तुम्हाला ऊर्जा प्रदान करते, त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते। नंबर 5. त्वचेसाठी फायदेशीर: पिकलेल्या केळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करतात। हे सुरकुत्या आणि डाग कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते। पिकलेल्या केळ्यांचे तोटे काय आहेत ते आता आपण बघणार। गोड चव: पिकलेल्या केळ्यांची चव खूप गोड असते, जी काही लोकांना आवडत नाही। कॅलरीज जास्त: पिकलेल्या केळ्यांमध्ये जास्त कॅलरी असते, त्यामुळे ते कमी प्रमाणात खावे। ॲलर्जी: काही लोकांना केळीची ॲलर्जी असू शकते। पिकलेल्या केळ्यांमध्ये ॲलर्जीचा धोका थोडा जास्त असतो। पिकलेली केळी कसे वापरावे? स्मूदी: पिकलेली केळी स्मूदीमध्ये घातल्यास त्याची चव वाढू शकते। बेकिंग, केक, ब्रेड आणि इतर बेक केलेल्या वस्तूंमध्ये पिकलेली केळी जोडल्यास त्याची चव आणि पोत सुधारू शकते। फेस मास्क: पिकलेली केळी फेस मास्क म्हणूनही वापरले जाऊ शकते। ते त्वचेला आर्द्रता प्रदान करते आणि ती मऊ करते। पिकलेली केळी खावी की नाही याचा निर्णय आपल्या पसंतीवर अवलंबून असतो। जर तुम्हाला पिकलेली केळीची चव आवडत असेल आणि त्याचे फायदे माहीत असतील तर तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता, परंतु लक्षात ठेवा, ते कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे आणि आपल्याला कोणतीही ॲलर्जी असल्यास सावधगिरी बाळगली पाहिजे। तुम्हाला ही केळी प्रचंड आवडते का?
पण थांबा, या 5 लोकांनी चुकूनही केळी ही खाल्ली नाही पाहिजे. जसे की ज्यांना डायबिटीज आहे आणि ज्यांना आतड्यांचा त्रास आहे. पुढे मी तुम्हाला सांगितलंच आहे, ॲसिडिटी वाढण्याची शक्यता. केळीमुळे आपल्या केळीत नॅचरल शुगर आणि ॲमिनो ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. हे घटक रिकाम्या पोटी घेतल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो आणि ॲसिडिटी वाढू शकते. ज्या लोकांना पचनासंबंधी समस्या आहेत त्यांच्यासाठी रिकाम्या पोटी केळी खाणे योग्य नाही. तर नंबर 2, डायबिटीज. केळीत नॅचरल शुगर असते जी शरीराला त्वरित ऊर्जा देते. पण उपाशी पोटी केळी खाल्ल्यास रक्तातील साखर अचानक वाढू शकते आणि नंतर झपाट्याने कमी होऊ शकते. यामुळे थकवा, अस्वस्थता आणि भुकेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः मधुमेह असलेल्या लोकांनी रिकाम्या पोटी केळी खाणे टाळावे. नंबर 3, किडनी. पोटॅशियम केळीमध्ये खूप जास्त असते, जे आरोग्यासाठी चांगले असले तरीही ज्यांना किडनीचे आजार आहेत त्यांचे शरीर पोटॅशियम योग्यरित्या फिल्टर करू शकत नाही, ज्यामुळे हायपरक्लेमिया, जास्त पोटॅशियम होण्याचा धोका वाढू शकतो. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि परिस्थिती गंभीर होऊ शकते. नंबर 5, अस्थमा व ॲलर्जी. ज्या लोकांना अस्थमाचा त्रास आहे त्यांनी केळी खाणं टाळलं पाहिजे. यामुळे श्वास घेण्यास अजूनच त्रास होऊ शकतो. तसंच काही लोकांना केळ्यांची ॲलर्जी होऊ शकते, ज्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला असे काही त्रास दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच केळी खाणे योग्य ठरेल. मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे संतुलन बिघडू शकते. केळी खाल्ल्याने शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण वाढते, पण रिकाम्या पोटी ते घेतल्यास रक्तातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे हाडांसाठी आणि हृदयासाठी हे दीर्घकाळ फायदेशीर नसते. थकवा आणि सुस्ती जाणवू शकते. केळीत ट्रिप्टोफॅन नावाचा एक घटक असतो, जो सेरोटोनिन उत्पादन वाढवतो आणि तणाव कमी करतो. परंतु रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास हा प्रभाव अधिक तीव्र होऊ शकतो आणि शरीर सुस्त वाटू शकते. यामुळे दिवसभर उत्साह कमी वाटू शकते. पचनसंस्था मंदावू शकते. केळी फायबरयुक्त असते, त्यामुळे पचनास मदत करते. पण रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात केळी खाल्ल्यास पचनसंस्था मंदावू शकते. काही लोकांना यामुळे गॅस, अपचन आणि पोटफुगीचा होण्याचा त्रास जाणवतो. उपाशी पोटी केळी खाणे टाळण्यासाठी काय करावे? तर उपाशी पोटी केळी खाण्याऐवजी त्यासोबत नट्स, दूध किंवा इतर फायबरयुक्त पदार्थ घ्या. केळी खाण्याआधी 1 ग्लास कोमट पाणी प्यावे, त्यामुळे पचनसंस्था उत्तम राहते. सकाळच्या नाश्त्यात केळी आणि इतर पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करावा, जसे की ओट्स, पनीर, बटर किंवा स्प्राउट्स. केळी हे आरोग्यासाठी फायदेशीर फळ आहे, पण ते कधी आणि कसे खाल्ले जाते यावर त्याचे फायदे आणि तोटे अवलंबून असतात. उपाशी पोटी केळी खाल्ल्यास रक्तातील साखर वाढते, ॲसिडिटी आणि पचनाच्या तक्रारी होऊ शकतात. त्यामुळे केळी इतर पदार्थांसोबत किंवा नाश्त्याचा भाग म्हणून खाल्ली तर ही अधिक फायदेशीर ठरते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केळी कोणत्या 5 लोकांनी खाऊ नये हेही सांगितलं आहे. तसेच केळीचे फायदेही मी सांगितलेले आहेत आणि तोटेही सांगितले आहेत. तसेच जर तुम्हाला सकाळी केळी खायचीच आहे तर ती तुम्ही कशाप्रकारे खाऊ शकता हेही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून घ्या. परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत.